नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। बीएड ॲडमिशन संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर बीएड कॅप राऊंड जो 3 आहे तो संपलेला आहे। बीएड कॅप राऊंडचा कट ऑफ किती लागलेला आहे तर याची संपूर्ण माहिती पोर्टलवरती कॉलेजनुसार किती जागा भरलेल्या आहेत, मेरिट किती लागलेला आहे, तर अशी संपूर्ण माहिती बीएड कॅपचे जे MST CETचं पोर्टल आहे तर याच्यावरती अपडेट करण्यात आलेला आहे। आणि याच्यानंतर आता शेवटचा राऊंड आहे कॅप राऊंड 4। तर अशा प्रकारे आता या कॅप राऊंडचा शेड्यूल काय आहे पोर्टलवरती, आता इन्स्टिट्यूट लेवलच्या किती जागा आहेत, त्यानंतर याचं जे शेड्यूल म्हणजे लक्षात घ्या, जसा कॅप राऊंड 1 आणि 3 याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेत, पुन्हा ऑप्शन फॉर्म दिलेत आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणी ज्यांची राहिली होती तर त्यांची प्रोसेस, अशी संपूर्ण माहिती या वेळापत्रकामध्ये देण्यात आलेली आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मी सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांचे कॅप राऊंड 3 मध्ये विनाकारण ॲडमिशन कॅन्सल झालेले आहेत। तर याच्यामध्ये काही कॉलेजच्या जागा कमी झालेल्या आहेत आणि पोर्टलवरती जागा जास्त दाखवल्यामुळे विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 मध्ये कॉलेज अलॉट झालं, परंतु कॉलेजच्या जागा मान्यता नसल्यामुळे त्यांच्या जागा कमी झाल्या आणि विद्यार्थ्यांना ॲडमिशन त्या ठिकाणी मिळाले नाही असे विद्यार्थी देखील आपणाला मेसेज करत आहेत। तर अशा सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना प्रवेश मिळाले नाही आहे यांच्यासाठी सगळ्यात शेवटचा राऊंड आहे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, जो उद्यापासून सुरू होणार आहे। याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। चला तर या संदर्भात डिटेल माहिती आपण पोर्टलवरती जाऊन घेऊया। अशा प्रकारे बीएड कॅपचा जो राऊंड आहे 3 याची संपूर्ण लिस्ट पाहण्यासाठी पाहू शकता की चेक अलॉटमेंट वेकेन्सी या टॅबवरती क्लिक करून इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट म्हणजेच कितीचा कट ऑफ लागलेला आहे, त्यानंतर चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट म्हणजेच पाहू शकता की तुमची स्टेटस येथे तिसऱ्या राऊंडमध्ये पाहू शकता। आणि लक्षात घ्या की कॅप राऊंड 3 मध्ये कितीचा कट ऑफ लागलेला आहे तो देखील पाहण्यासाठी इथे सिलेक्ट राऊंड, युनिव्हर्सिटी, त्यानंतर तुम्हाला ज्या कॉलेजमधला कट ऑफ पाहायचा आहे ते कॉलेज देखील तुम्ही पाहू शकता। शो अलॉटमेंट लिस्ट अशी संपूर्ण माहिती तुम्हाला इथे पाहता येणार आहे। तर अशा प्रकारे आता कॅप राऊंड 3रा जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे आणि ॲडमिशन मुदत देखील संपलेली आहे। आणि याच्यानंतर आता शेवटचा राऊंड जो आहे तो कॅप राऊंड 4। तर येथे पाहू शकता की अशा प्रकारचं शेड्यूल आहे आणि याच्यामध्ये आता कॅप राऊंड 4 आहे तो आज आता जो कॅप राऊंड 4 आहे तर याच्यामध्ये सगळ्यात रिक्त जागा आहेत त्या आज संध्याकाळी प्रसिद्ध होतील आणि त्याच्यानंतर 25 तारखेपासून 26 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतील। याच्यामध्ये तुम्ही पुन्हा ऑप्शन फॉर्म देऊ शकता आणि याच्यानंतर पाहू शकता की लक्षात घ्या की जी मेरिट लिस्ट आहे इन्स्टिट्यूट लेवलची ती 27 तारखेला प्रसिद्ध होईल। 27 तारखेला संध्याकाळी 5 नंतर ही मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल आणि 29 तारखेपासून 1 तारखेपर्यंत ॲडमिशन प्रोसेस राहणार आहे। तर अशा प्रकारे हा जो शेवटचा राऊंड आहे तो राबवला जाणार आहे, त्यामुळे ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। उद्यापासून म्हणजेच 25 तारखेपासून तुम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म म्हणजे सायंकाळपासूनच आज सुरू होईल। तर ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट रहा।